दोन्ही बाजूच्या ब्रेनला, राईट साइडेड ब्रेन वेगळं काम करतो, लेफ्ट साइडेड ब्रेन वेगळं काम करतो. तर या संगीतामधल्या ह्या सगळ्या गोष्टीमुळे दोन्ही बाजूचं ब्रेन ऍक्टिव्हेट होतं. त्यांनी सुद्धा खूप चांगला परिणाम होतो. जर आपण माइंडफुली छान प्रेमाने संगीत ऐकलं, थोडंफार म्हणजे त्याची जाणीव करून घेतली की काय कुठल्या वेळेस कुठले राग ऐकायचे असतात, काय त्याच्यात सौंदर्य आहे. तर मी लहान असताना ते काहीतरी टीव्हीवर नॅशनल काहीतरी कार्यक्रम लागायचे, शास्त्रीय संगीत. आम्हाला नाही काय ते आऊ चाललंय, ते नको. आम्हाला आपलं छायागीत पाहिजे, आम्हाला छायागीत पाहिजे, आम्हाला चित्रहार पाहिजे. ते त्याला आम्हाला काहीतरी अखिल भारतीय संगीत सभा वगैरे असायची त्याची. आता मला कळतं की मी ते जर ऐकलं असतं तर मी अजून कदाचित जरा दोन पैसे शहाणा झाला असतो. आणि बऱ्याच वेळा गाण्याचं आवड नाही आपल्याला असोसिएशननी असतं. की एखादं गाणं ऐकतो तेव्हा मला काहीतरी ते छान आठवतं. मग ते तसं जन्मापासूनच्या प्रत्येक प्रसंगी आपण काही ना काहीतरी गाणी ऐकलेली असतात, मग त्याचा आपला आनंद घेतलेला असतो. त्यामुळे हिंदी चित्रपट सृष्टीतलं संगीत प्रत्येकच गाणं नव्हे ऑब्व्हियसली, परंतु जे काही आपला अनमोल ठेवा आहे तो जरी आपण प्रेमाने ऐकला, विशेषतः जुनी गाणी जी होती ती किती कमाल होती. लता मंगेशकर नावाची एक देव आपल्याकडे होती, देव. किशोर कुमार, मोहम्मद रफी आणि ही जी काय मंडळी होती, ह्यांनी आपल्याला आपलं इतकं आयुष्य समृद्ध करून ठेवलंय की त्यांचं जरी आपण प्रेमाने ऐकत राहिलो ना तरी आपल्या बऱ्याचशा चित्तवृत्ती शांत होतील. आता जो काय असा पेटलेत सगळे, पेटलेत म्हणजे आतून बाहेरून पेटलेले लोक आहेत, त्यांनी शांत व्हावं, आपलं जीवन खूप सुखाने जगता येईल.